तपोवन रोडवरील मतिमंद मुलांच्या शाळेत ईद मिलाद साजरी. मुकुंदनगरचे माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांचा पुढाकार. अहमदनगर. ईद मिलादुन नबी निमित्त मुकुंदनगरचे माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांच्या संकल्पनेतून व मित्रमंडळाच्या वतीनं तपोवन रोड परिसरातील मतिमंद मुलांच्या शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर असलेल्या मात्र समाजाचा अविभाज्य घटक असलेल्या विशेष मुलांसोबत हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईद मिलाद साजरी केली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या विविध जीवनावश्यक वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. मोहम्मद पैगंबर यांच्या प्रेम, माणुसकी, दया, बंधुभाव आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या विचारांना अनुसरून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाला प्रेम, आपुलकी आणि सन्मान मिळावा, तसेच हिंदू मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश समाजात पोहोचावा, हा या उपक्रमामागील उद्देश होता. विशेष मुलांसोबत ईद साजरी करण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा ठरला. उपस्थित नागरिकांनी शेख मुद्दस्सर अहमद इसहाक व मित्रमंडळाच्या या उपक्रमाचं कौतुक केले. या कार्यक्रमावेळी माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक, महेश तोरमल, डॉक्टर अनस सय्यद, जवाद भाई मेडिकलवाले, फारूक शेख, आतिफ शेख, आदिल शेख, शाहरुख शेख, यूथ मीडिया प्रमुख सबील सय्यद, कराटे प्रशिक्षक साहिल सय्यद तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून ईद मिलादचा कार्यक्रम या मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये घेण्यात आला. यावेळेस आम्ही सगळं मित्रपरिवाराने येथे खाऊचे वाटप तसेच लहान मुलांना आवश्यक त्या वस्तू म्हणजे साबण, टूथपेस्ट व त्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यामुळे या मुलांच्या तोंडावर जे आनंद दिसला त्यामुळे आम्ही सर्व मित्रपरिवार कार्यक्रम झाला आहे. असाच कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेणार आहोत असा आम्ही संकल्प घेतला.